नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक 27 सप्टेंबर 2024. तर महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतील आजचे ओल्या व नवीन कापूस बाजारभाव आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बाजार समिती नाशिक येथे आवाखाली 18 क्विंटलची जास्तीत जास्त कापसाला दर मिळत आहे 7,880 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे अहमदनगर. जास्तीत जास्त कापसाला दर मिळत आहे 7,900 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती धाराशिव. जास्तीत जास्त कापसाला दर मिळत आहे 7,800 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे सांगली. कापसाला जास्तीत जास्त दर मिळत आहे 7,850 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर. हे दिनांक 27 सप्टेंबर रोजी कापसाला दर मिळत आहे 7,400 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे जळगाव. येथे कापसाला दर मिळत आहे 7,900 रुपये प्रति क्विंटल. नंतर बाजार समिती लातूर. या ठिकाणी 27 सप्टेंबर रोजी कापसाला जास्तीत जास्त दर मिळत आहे 7,650 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे परभणी. येथे कापसाला जास्तीत जास्त दर मिळत आहे 7,800 रुपये प्रति क्विंटल. नंतर बाजार समिती गडचिरोली. येथे कापसाला जास्तीत जास्त दर मिळत आहे 7,650 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे भंडारा. कापसाची आवाखाली 12 क्विंटलची. येथे कापसाला जास्तीत जास्त दर मिळत आहे 7,500 रुपये प्रति क्विंटल. नंतर बाजार समिती मलकापूर. या ठिकाणी आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी कापसाला जास्तीत जास्त दर मिळत आहे 7,580 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती नागपूर. या ठिकाणी कापसाला आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी जास्तीत जास्त दर मिळत आहे 7,590 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती चंद्रपूर. या ठिकाणी कापसाला आज जास्तीत जास्त दर मिळत आहे 7,700 रुपये प्रति क्विंटल. पुढील बाजार समिती आहे घनसावंगी. या ठिकाणी कापसाची आवाखाली 18 क्विंटलची आणि आज या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त दर मिळत आहे 7,780 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील आतापर्यंत खाजगी व्यापारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील कापूस बाजारभाव. असे दररोजचे कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.